रात्रीचे 2 वाजले आहेत. हायवेवरचे दिवे लांबवर पसरलेले आहेत. एका जीपच्या आत 2 श्वास गुदमरतायत. एक समीर, जो स्टिअरिंगवर हात ठेवून वेगाने गाडी चालवतोय, आणि दुसरी अनिता, जिचा गळा काही वेळापूर्वीच एका ओढणीने आवळला गेला होता. समीरच्या मनात आता एकच विचार आहे, ही जीप, ही गाडी ज्याने आम्हाला एकत्र केलं, तीच आता आमच्या स्मशानाची गाडी तर ठरणार नाही ना? नमस्कार मित्रांनो, आज एका अशा नात्याची गोष्ट संपणार आहे जिथे शरीर संबंधांची नशा मृत्यूच्या उंबरठ्यापर्यंत घेऊन जाते. शहराच्या एका कोपऱ्यात असलेल्या ट्रान्सपोर्ट ऑफिसमध्ये काम करणारा समीर. अनिता रोज सकाळी शेतावर जाण्यासाठी त्याच जीपमध्ये बसायची. सुरुवातीला फक्त नमस्ते हाय हॅलो होतं, पण हळूहळू समीरच्या नजरेतलं कुत्सित हास्य अनिताला जाणवू लागलं. एकदा पावसाची रात्र होती. गाडीत खूप गर्दी होती, पण शेवटच्या स्टॉपवर फक्त अनिताच उरली. समीरने मुद्दाम गाडी एका जुन्या वडाच्या झाडाखाली थांबवली. बाहेर विजा कडकडत होत्या. गाडीची काच थोडी उघडी होती. समीरने मागच्या सीटवर येऊन म्हटलं, इथे खूप शांतता आहे नाही का? अनिताच्या मनात भीती होती, पण समीरच्या त्या रांगड्या स्पर्शाने ती भारावून गेली. तो तिचा पहिला अनुभव नव्हता, पण अशा थरारक पद्धतीने पावसाच्या आवाजात गाडीच्या सीटवर जे घडलं ते तिला एका वेगळ्या जगात घेऊन गेलं. तिथूनच सुरू झाला हा वासनेचा असा खेळ ज्याचा अंत कोणालाही माहीत नव्हता. पुढचे 3 महिने म्हणजे त्यांच्यासाठी एक नशा होती. समीरने ट्रान्सपोर्टच्या कामात स्वतःला असं गुंतवलं की तो दररोज अनिताला निर्जन ठिकाणी नेऊ लागला. कधी पहाटेचे धुके तर कधी भर दुपारी शेताच्या बांधावर थांबलेली ती जीप त्या दोघांच्या शरीर संबंधांची साक्ष बनली. गाडी चालवताना समीरचा एक हात स्टिअरिंगवर असायचा आणि दुसरा अनिताच्या मांडीवर. तो गाडी वेगानं चालवायचा, जणू त्यांना कोणापासून तरी पळायचे आहे. ती शरीर सुखाची ओढ इतकी वाढली होती की अनिताने आपल्या संसाराची पर्वा करणं सोडून दिलं होतं. तिचं पूर्ण जग आता त्या जीपच्या 4 भिंतीच्या आतमध्ये सामावलं होतं. ती समीरला म्हणायची, या गाडीच्या गतीसारखं आपलं नातं वेगावर चाललंय समीर. पण तिला कल्पना नव्हती की हा वेग तिला खात्रीने मृत्यूकडे घेऊन चालला आहे. जेव्हा अनिताने त्याला कायमचे एकत्र राहण्याबद्दल विचारलं तेव्हा समीरला ती गाडीतली सुख भारी वाटू लागली. त्याला ती आता एक ओझं वाटू लागली. तो तिला आता टाळू लागला. एक दिवस त्याने तिला शेवटची भेट म्हणून एका गुहेच्या जवळ बोलावलं. पुन्हा एकदा त्या जीपमध्ये बसल्यावर अनिताने त्याला प्रेमाचे आमिष दाखवले. तिने स्वतःला त्याच्या स्वाधीन केले, कदाचित शेवटदा. पण समीरच्या मनात आज वेगळाच कावा होता. मिलनाच्या क्षणी जेव्हा अनिता पूर्णपणे त्याच्या मिठीत विसावली होती तेव्हाच त्याने मागून तिची ओढणी काढली. त्याने तिला मिठी मारली होती की तिचा जीव घ्यायला. हे ती ओळखू शकली नाही. काही क्षणातच जे शरीर काही वेळापूर्वी त्याच्या प्रेमाच्या खुणा मिरवत होतं ते आता कायमचं शांत झालं होतं. पोलिसांनी जेव्हा ती जीप जप्त केली तेव्हा गाडीच्या सीटवर आणि मॅट्सवर त्यांना अनेक पुरावे सापडले. रिपोर्टने तर समीरच्या पायाखालची जमीनच सरकवली. गाडीत मिळालेले तिचे केस, तिचे दागिने आणि अगदी त्यांच्यातील शरीर संबंधाचे ते डिजिटल पुरावे. पोलिसांनी समीरच्या मोबाईलमधील चॅट्स उघडले. कोर्टात जेव्हा तो उभा राहिला तेव्हा त्याला कळलं की त्या गाडीत त्याने सर्वात जास्त सुख अनुभवलं तीच गाडी आता त्याच्या फासाचा दोर बनली आहे. मित्रांनो, शरीर सुखाच्या भुकेपायी मानवी नाते इतके क्रूर होऊ शकतात हे आपण पाहिलं. आयुष्यात क्षणिक सुख महत्त्वाचं की शाश्वत शांती तुम्हीच ठरवा. पण तुम्हाला ही थरारक कथा आवडली असेल तर अशाच खऱ्या गुन्हेगारी कथांसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.